हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंवरील मोदींचे विधान दळभद्री। ठाकरेंना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाची संतान, संजय राऊतांचा हल्लाबोल। मोदींकडून नेहमीच बाळासाहेब ठाकरेंचा आदर, मात्र उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलाय। त्यांना तातडीनं मानसोपचार तज्ञाची गरज, फडणवीसांची ठाकरेंवर टीका। नरेंद्र मोदींची टीका अयोग्य, ग्रामपंचायतीला प्रचार होतो तसा प्रचार सुरू आहे। मोदींच्या ठाकरेंवरील टीकेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब जिवंत असताना त्यांचे हाल उद्धव ठाकरेंनी केले, त्यामुळे विनाकारण मगरीचे अश्रू ढाळू नका, नितेश राणेंची टीका। आरोप करण्याचा विरोधकांचा स्तर ढासळला, आम्ही कामातून उत्तर देणार, प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेनंतर शिंदेंचं प्रत्युत्तर। माझ्याकडे जेल किंवा पक्ष बदलणं हेच मार्ग होते, पत्नीचंही नाव चुकीच्या प्रकरणात गोवलं, जड अंतःकरणानंच पक्ष बदलला, रवींद्र वायकरांचं वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। अनिल देशमुखांचे आरोप कपोलकल्पित, वेळ आल्यावर सर्व सत्य बाहेर काढणार, फडणवीसांचा देशमुखांना इशारा। औरंगजेबाला आम्ही गाडलं, नरेंद्र मोदी तुम्ही कोण? मोदींवरील टीका, संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता, अमरावती नाशिकसह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल। तो आमदार कसा होतो तेच बघतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आमदार अशोक पवार यांना चॅलेंज, तर शरद पवारांकडूनही अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। शिंदे गटात गेलेल्या माजी महिला नगरसेवकासह पतीला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मीना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा, अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरात सभेची जोरदार तयारी। एकनाथ शिंदे आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, संध्याकाळी वैजापुरात सभा, तर पुण्यातही आज सभांचा धडाका, फडणवीस आणि अजित पवारांची भोसरीत सभा होणार। कल्याण काळे आणि खैरेंसाठी उद्धव ठाकरेंची जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, तर धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यातील वडगाव शेरीमध्ये सभा होणार। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आज राज ठाकरेंची सभा, अलका टॉकीज चौकात संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण, पुणे सत्र न्यायालय आज निकाल देणार। महानंदकडे एनडीडीबीकडे हस्तांतर, राज्य सरकार मदर डेअरीला 253 कोटींचं अर्थसहाय्यही करणार। जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग पुनिया निलंबित, उत्तेजक चाचणीस नकार दिल्यामुळे कारवाई। आई तुळजाभवानी मंदिरातील 8 कोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा राज्य मंडळाचा निर्णय, जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेतून नवी शुल्क आकारणी। येत्या 24 तासात राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास ईडीचा विरोध, निवडणूक होईपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन देण्याबाबत आज सुनावणी होणार। आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूचा 60 धावांनी दमदार विजय, विराटची 92 धावांची तडाखेबाज खेळी, तर सिराजच्या नावावर 3 विकेट्स, बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा कायम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।